आता हे अधिपतीशी बोलायला गेलो तर तो ऐकून नाही घ्यायचा, वाद घालेल. अहो पण म्हणून आपण सांगायचंच नाही, असं कसं होईल? आज बघितलं ना काय झालं. खरंय, त्याला सांगत बसायचंच नाही. आपणच आपल्याला जे हवंय ते ॲडिशनल सगळं करून घ्यायचं. मी लक्ष घालतो, तू काळजी नको करू. नाही तसं करा हवं तर त्याला सांगा किंवा नका सांगू, पण या प्रिमायसेसमध्ये काहीतरी फायर सेफ्टीसाठी असायला हवं. काय आहे, शेवटी सेफ्टी महत्वाची नाही का? तिकडं मागाची पुऱ्या तळायला बसल्यात ना, त्यांना म्हणा पुऱ्या सगळ्या एकदमच तळून ठेवू नका, परत त्या गार होत्यात. तसं जर लागतील लोकांना तसं गरम गरम पुऱ्या तळायला सांग. तुम्ही वा पुढे, मी आलोच. नमस्कार सरकार. नमस्कार सरकार. कशा आहात तुम्ही? घरी येऊन जाल नक्की. हा ताई. आणि बघा प्रसाद आहे तिकडे, प्रसाद घेऊन जा. नमस्कार. लई उपकार झालं सरकार. वरीसभर तुम्हाला भेटायचं होतं पण जमलं नाही हो. मग म्हणलं यंदाच्या गणपतीत जावंच आता. तुम्हासनी आठवतं ना व मागच्या वेळेस महाआरतीला तुम्ही आम्हाला शेतीसाठी मदत केली होती. तुम्हालाच नाही आवा, आम्हाला पण मदत केली होती. आपली गावं एकाच पट्ट्यात येतात ना व. माझ्या नवऱ्याची नोकरी पण गेलती, पण ऐन गणपतीच्या टायमाला येळ काढून त्यांनी काम दिलं आम्हासनी. लय पुण्यवान आहेत सरकार तुम्ही आणि दानशूर बी. माझ्या सख्या पोराचा आजार पण काढलं तुम्ही. हॉस्पिटलचं बिल भरलं तुम्ही. आमच्या कातड्याचे जोड केले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. देवाच्या अगोदर तुमच्या पाया पडायला आलो होतो आम्ही. अहो मला नमस्कार नका करू. अगं काय दगड काय मारायलीस तू? अगं तू इतका वेळ कुठं होतीस? मम्मी जरा शांत राहा, माझं डोकं फिरलंय. ते फिरलेलंच असतंय. अगं पण यो काय अवतार केलास तू? ए मम्मी जरा गप ग. आधीच माझं टाळ कसं नकलंय. चंचे जरा नीट बोल हा. आणि तुला दर वेळेला मी सांगत असते का जे काय करतीस ते नीट विचार करून कर. आज मी थोबाडावरच आपटलीस ना व. हे बघ एक लक्षात ठेव, आज म्या वाचवलंय तुला. तू वाचवलं म्हणजे? म्या काय नाही केलंय. ए चंचे येड पांघरून पेडगावला जाऊ न तसं. मग अशी तू तुझ्या स्वतःच्या तोंडानं कबूल केलंयस. अशी आग तू लावलीस, केलंस का नाही? मला समद माहिती आहे, समद तू केलंस म्हणून. आणि हे बघ, एक गोष्ट तू तुझ्या डोसक्यात फिट करून ठेव, त्या चारूबाईला हलक्यात घेऊ नगस. का? तिनं काय केलंय? काय केलंय? अगं ती करणार होती. तू जी काय आज ती आग लावलीस का नाही, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमिटी बसवणार होती ती बाई. मी तिला थांबविलंय, कळलं? सेम दिसत असल्यामुळे तुमचा गैरसमज झाला बहुतेक, पण त्या आमच्या आईसाहेब नाही आहेत. म्हणजे त्या थोरल्या सरकार नाही आहेत असं. अहो काय बी सांगायले लागले सरकार तुम्ही. अहो नाही, खरंच म्हणलं ना, जरी तुमचा गैरसमज झाला असला तरी त्या वेगळ्या आहेत. त्या आईसाहेब म्हणजे त्या थोरल्या सरकार नाही आहेत ताई. तुम्ही या की दर्शन घ्या की. दर्शन घेतलं का नाही? होय वहिनी, या या. बघा साहजिक आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा गैरसमज होणार. जाणारी येणारी 100 माणसं आहेत आज. आता मी कुणाला सांगणार की तुम्ही वेगळे आहे म्हणून? ते काय बरं वाटणार नाही. तुम्ही महाआरतीसाठी आला होता ना, महाआरती झालेले. आता तुम्ही जावा, खरं तर घरची माणसं आपली आहे का नाही. इथलं प्रसाद वाटप वगैरे करायला आम्ही सगळीजण आहेच, तसं काही टेन्शन नाही. इथलं सगळं आम्ही सांभाळतो. तुम्ही गेला तरी चालतंय, तसं काय. मी भुवनेश्वरी नाही हे त्यांनी सांगितलं, पण मी त्याची आई आहे हे मात्र सांगितलं नाही. आई सॉरी मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही नका काळजी करू. हं
सॉरी. चारू, अहो काय काय चाललंय तुमचं? काय असं करताय तुम्ही? त्यांना थांबायचं असेल तर थांबू द्या ना. अहो, कशाला आता काय काम आहे त्यांचं इथं? येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा गैरसमज व्हायला लागला, बघितलं ना? आईसाहेब समजले दोघं तिघे. अधिपती, अहो गैरसमज तर होणारच ना, साहजिक आहे. त्यासाठी त्यांना घरी कशाला जायला सांगताय तुम्ही? म्हणजे अहो हे बघा, सगळं हे भुवनेश्वरी मॅडमसाठीच चाललंय ना. महाप्रसादाचा घाट सुद्धा तुम्ही मॅडमसाठीच घातला ना, मॅडम परत याव्या म्हणून. पण असं असून सुद्धा आईनी पुढे येऊन सगळ्याला मदत केली ना. प्रसाद करायला पण मदत केली त्यांनी. खूप करतायत हो त्या. ते दोघंही मनापासून इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतायत. हे दिसत नाही का तुम्हाला? कसं दिसणार मला? कावा सवयच नाही मला त्यासनी असं बघून. आणि एवढं सगळं करून माती खाऊन झाल्यानंतर हे करण्यात काय पॉइंट आहे? अहो पण मी सांगते ना, त्यांना पश्चाताप झालाय. त्यांच्या वागण्यातून नाही दिसत आहे तुम्हाला? कळत नाहीये? नाही, जेव्हा माणूस परत परत तीच चूक करतोय की नाही, त्याच्या पश्चातापाला बी काय अर्थ नसतोय. परत तीच चूक तो करणार नाही कशावरनं, माझा काही विश्वास नाही बघा. परत आणि तसंच करणार, परत म्हणणार मला पश्चाताप झाला. काय करायचं आम्हाला त्या पश्चातापाचे? अधिपती ऐका माझं, असं नका करू. इतका अविश्वास नका दाखवू आईंवर. हो जरा समजून घ्या आईंना. आत्ता आल्यात ना त्या. हे सगळं वातावरण त्यांच्यासाठी नवखं आहे. आणि असं असलं तरी सुद्धा त्यांना जे जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न त्या करतायत की नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, जे तुम्हाला हवंय तेच मलाही हवंय, तेच आईंनाही हवंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले ना, तरच बाप्पा आपल्या प्रयत्नांना यश देईल.